प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपण एक फार मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे इन्स्पायर महाराष्ट्र 2024. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण इस्रो, DRDO या नामांकित आपले जे भारताचे जे आपण नवरत्न जे आपण कंपन्या म्हणतो, ऑर्गनायझेशन म्हणतो, यांचं आपण या ठिकाणी सेमिनार आणि त्यांचे विशेष अतिथी यांना निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोजेक्ट्स असतात, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, सायन्स रिलेटेड, त्या प्रोजेक्टचं पण आपण एक्झिबिशन ठेवलंय. आणि त्याचबरोबर आपण स्टार्टअप्स हा जो आपला भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार किंवा आपण जे पुढच्या दृष्टीने विकसित भारत या दृष्टिकोनातून आपल्याला जे काही पावलं उचलायची आहेत, तर त्या दृष्टीने स्टार्टअप्स या संकल्पनेला आपण थोडीशी चालना देत आहोत आणि त्यासाठी विविध स्टार्टअप्स या ठिकाणी येत आहेत. त्याचबरोबर पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती, त्यामध्ये काही प्रोजेक्टच्या अंतर्गत असेल किंवा काही विशेष टेक्नॉलॉजी असेल, ही आपल्याला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर एक्झिबिशन आपण ठेवलेलं आहे. त्या एक्झिबिशनमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सॅटेलाइट्स आहेत किंवा मॉडेल्स आहेत किंवा त्यानंतर तुम्हाला हे काही DRDOचे ड्रोन्स वगैरे आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ज्या काही टेक्नॉलॉजी डेव्हलप होतात त्या संदर्भातलं ते एक्झिबिशन आपण ते पण ठेवलेलं आहे. असा हा इन्स्पायर महाराष्ट्र 2024 हा एक प्रोग्राम आपण 4 तारखेला प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी येथे आयोजित केलेला आहे. राहता तालुका, जिल्हा अहमदनगर आणि शिर्डीजवळील हा आपला कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे त्या संदर्भात किंवा या कार्यक्रमाची विशेष माहिती आणि त्याचा विशेष आपण जे काही त्यामध्ये उद्देश ठेवलेला आहे, तो उद्देश आणि त्याच्या मागची भूमिका काय आहे ही आपण, आणि हा आयोजित जे केलेला आहे हा कार्यक्रम, त्यामध्ये खास करून PREC रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप्स अँड मिडियम एंटरप्राइजेस प्रिझम फोरम या सेक्शन 8 कंपनीद्वारे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी यांनी या कार्यक्रमासाठी या संस्थेमार्फत या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन, नियोजन आणि व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर या कार्यक्रमामध्ये खास करून जे विशेष अतिथी आहेत, चीफ गेस्ट आहेत, ते आहेत श्री G. श्रीनिवासराव, जे डेप्युटी डायरेक्टर आहेत आणि अर्थ अँड क्लायमेट सायन्स एरिया नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे हैदराबाद येथील ते डेप्युटी डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपलं जे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याला आपण इस्रो म्हणतो, आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हैदराबाद या ठिकाणी ते कार्यरत आहेत. तर असे जे विशेष अतिथी त्यांना आपण या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना, म्हणजे त्यामध्ये परिसरातील सर्व जे काही सरपंच आहेत, ग्रामसेवक आहेत, त्यानंतर विद्यार्थी आहेत, नागरिक आहेत, त्यानंतर इंडस्ट्रीचे लोक आहेत, त्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजी रिलेटेड काही जो वर्ग आहे, जे शास्त्रज्ञ आहेत, या सर्वांना त्याचा एक विशेष फायदा होणार आहे. आणि इस्रो या मान्यवर संस्थेकडून आपल्याला त्याची सगळी मार्गदर्शन आणि पुढे असलेल्या योजना किंवा त्या दृष्टीने एक व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन कसा करावा किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी त्यामध्ये कशा पुढे घेऊन जायच्या आहेत, त्याच्यामध्ये असलेले विविध प्रॉब्लेम स्टेटमेंट्स काय आहेत किंवा पुढे ही टेक्नॉलॉजी कशी बूस्ट करण्यात येणार आहे, या दृष्टिकोनातून हे मार्गदर्शन सर्वांना फार उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आपण या कार्यक्रमासाठी इतरही बरेच मान्यवर बोलवलेले आहेत. तर त्यामध्ये खास करून आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह होत आहे. आणि या कृषी विद्यापीठाचा आपला उद्देश असा आहे की या ठिकाणी ग्रामीण भाग आहे आपला, आणि या ग्रामीण भागामध्ये आपल्याला शेती, ॲग्रिकल्चरच्या दृष्टिकोनातून सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आपल्याला कसं पुढे घेऊन जाता येईल, इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीला कसं पुढे घेऊन जाता येईल, आणि त्याचा उपयोग करून शेतीसाठी म्हणा किंवा या विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आपण एक ड्रोनचं एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी
या विविध ज्या लॅबोरेटरीज असतात त्या लॅबोरेटरीमध्ये चांगल्या प्रकारचं संशोधन किंवा तसं काम करता यावं, तसे प्रोजेक्ट्स करता यावे, म्हणून त्या दृष्टीने आपल्याला स्वतः कुलगुरू या विशेष कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर, जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. त्याचबरोबर हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आयोजित जो केलेला आहे त्यामध्ये PREC रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप्स अँड मिडियम एंटरप्राइजेस प्रिझम फोरम ही जी सेक्शन 8 कंपनी आहे, ही कंपनी प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी येथे चालू करण्यात आलेली आहे. सेक्शन 8 कंपनी आहे. या कंपनीचं जे असोसिएशन आहे ते AICTE बरोबर आहे न्यू दिल्ली, जे टेक्निकल काउन्सिल आहे एज्युकेशनमध्ये त्यांच्याबरोबर असोसिएशन आहे. त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि IIC ज्याला इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन काउन्सिल रजिस्टर्ड बॉडी आहे आपली. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी MSME इन्क्युबेशन सेंटर पण चालू केलेलं आहे. तर त्या सेंटरमध्ये आपल्याला विविध प्रकारचे जे काही नवीन इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीला बूस्ट करायचं आहे, काम करायचं आहे, अशा दृष्टिकोनातून हे MSME सेंटर पण या ठिकाणी आहे आणि तेही असोसिएशनमध्ये आहे. त्याचबरोबर या कॉलेजमध्ये IIT बॉम्बे, मेकर भवन फाउंडेशन, अल्युमिनाय असोसिएशन जे आहे त्यांनी आपल्याला एक सुवर्ण संधी दिलेली आहे, त्याला आपण टिंकरस लॅब म्हणतो. 3 IIT नंतर चौथी जी लॅब आहे ती आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी काम करता येते आणि त्यांचंही विशेष सहकार्य आणि असोसिएशन या सर्व उपक्रमासाठी आहे. त्याचबरोबर अटल इन्क्युबेशन सेंटर यांची वेगळी विशेष मदत आहे. बामू जे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे, त्यांनी पण आपल्याला या ठिकाणी विशेष सहकार्य केलेलं आहे, त्याचं स्पोक सेंटर आहे. आणि हे या सर्वांबरोबर आपण जे विशेष अतिथी या ठिकाणी बोलवले त्यामध्ये डॉक्टर RS शिंदे हे आउटस्टँडिंग सायंटिस्ट आहेत, तेही या कार्यक्रमाला विशेष आवर्जून उपस्थित राहतात. त्यांचं मॅग्नेटिक टेक्नॉलॉजीवर अतिशय चांगलं काम आहे. त्यांनी चांद्रयान मोहिमेमध्ये पण सहभाग घेतला होता आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांचंही विशेष मार्गदर्शन आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद करून त्याचा एक वेगळा उपयोग आपल्या सर्वांना करता येणार आहे. अमित कुमार रंजन हे CEO आहेत AIC बामू या ठिकाणी, तेही या ठिकाणी विशेष उपस्थित राहणार आहेत. मिस्टर संदीप नाटेकर हे सिनियर मॅनेजर आहेत IIT बॉम्बे मेकर भवन फाउंडेशन टिंकरस लॅबचे, तेही या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या सहकार्यातून आपल्याला वेगळ्या प्रकारचं एक टिंकरस लॅबसाठी मार्गदर्शन आणि इतर सर्व सहकार्य ते देत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर प्रदीप पेशकर हे आपल्याला MSMEच्या दृष्टिकोनातून मेंबर MSME ते आपल्याला विशेष मार्गदर्शन करणार आहेत आणि संवाद साधणार आहेत, इव्हॅल्युएशन करणार आहेत. मिस्टर मंदार जोशी हे COEP भाऊ इन्स्टिट्यूट जे आहे, COEP पुण्याला जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे त्या ठिकाणी सेक्शन 8 कंपनी भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेनरशिप अँड टेक्नॉलॉजी, तर त्या सेंटरचे जे CEO आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी विशेष निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर पुणे विद्यापीठाचे जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे त्या ठिकाणी रिसर्च पार्क फाउंडेशन आहे, तर त्या रिसर्च पार्क फाउंडेशनचे CEO डॉक्टर अरविंद शालिग्राम आणि त्यांचे इनोव्हेशन ऑफिसर या ठिकाणी विशेष उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचाही विशेष करून इव्हॅल्युएशन आणि मार्गदर्शनामध्ये सहभाग असणार आहे. डॉक्टर रवींद्र मुंजे हे AICTE आयडिया लॅबचे काम पाहतात KK वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तर तेही या ठिकाणी या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर किरण तलेले म्हणून जे या ठिकाणी आपले सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई या ठिकाणाहून या ठिकाणी आपल्याला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी तेही येत आहेत. हे एक विशेष मान्यवर आहेत आणि या पूर्ण कार्यक्रमासाठी आपल्याला ज्यांनी या कार्यक्रमासाठी आणि त्याचबरोबर पुढील दृष्टिकोनातून सायन्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या दृष्टिकोनातून आपल्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजचे अल्युमिनाय श्री जितेंद्र जाधव सर हे आता सध्याला डायरेक्टर एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी DRDO बेंगलोर या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला एक विशेष मार्गदर्शन या दृष्टीने होणार आहेत.
त्याचबरोबर आपले या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजचे इतर जे काही ॲल्युमिनाय आहेत त्यामध्ये मिस्टर DSR राजू आणि मिसेस रोहिता या ठिकाणी या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित राहत आहेत. त्यांचंही काम सीधा ग्रुप ऑफ इंडस्ट्री आहे आणि त्यामध्ये DRDO डिफेन्स प्रॉडक्ट डेव्हलपमेंट नवी दिल्ली या ठिकाणी ते काम करत आहेत. त्यांचं भारतामध्ये 4 ते 5 ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ब्रांचेस आहेत त्यामध्ये त्यांच्या जे काही DRDOचे रिलेटेड प्रॉडक्ट डेव्हलपमेंट्स आहेत आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट आहे त्याही रिलेटेड ते आपल्याला विशेष मार्गदर्शन या दृष्टीने करणार आहेत. त्याचबरोबर आपल्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजचे जे ॲल्युमिनाय आहेत त्यामध्ये सुमन नलवा या DCP आहेत PRO आपल्या दिल्ली पोलीसच्या, तर त्यांनाही आपण या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी कृष्णा यार्ला गड्डा म्हणून जे आपले अजून एक ॲल्युमिनाय आहेत प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणीचे, तर ते विशेष म्हणजे आपल्या या स्टार्टअप योजनेमधील सर्वात सुरुवातीचे मेंटर म्हणून आता सध्याला कार्यरत आहेत आणि यामध्ये त्यांचंही विशेष मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. सध्याला ते सॅन फ्रान्सिस्को USA मध्ये कार्यरत आहेत. आणि त्याचबरोबर आपले जे ॲल्युमिनाय आहेत तर या ॲल्युमिनाय असोसिएशनचे मिस्टर सतीश खाडे हे प्रेसिडेंट आहेत. यांचंही वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन मिळतंय. त्यांचं विशेष करून पाणी व्यवस्थापनमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये भरपूर काम आहे आणि त्यांचंही मार्गदर्शन सातत्याने आपल्याला ते देत आहेत आणि तेही उपस्थित राहत आहेत. मिस्टर शरद काळे पाटील हे सुद्धा या ठिकाणी ॲल्युमिनाय आहेत आणि ते ॲल्युमिनाय असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. तेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहेत. या सर्व कार्यक्रमासाठी खास करून आपले जे कॉलेजमध्ये असलेले विविध विभाग प्रमुख आहेत, डीन आहेत, या सर्वांचं एक त्यामध्ये सहभाग आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, नॉन टीचिंग स्टाफचा सहभाग आहे आणि या दृष्टिकोनातून आपल्याकडे असलेले जे वेगवेगळे विभाग आहेत त्यामध्ये ENTC इंजिनिअरिंग आहे, केमिकल इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स ही नवीन म्हणजे ब्रांचवर सुद्धा भरपूर काम चालू आहे आणि त्याचबरोबर ऑटोमेशन रोबोटिक्समध्ये काही काम चालू आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या या विविध ज्या काही विभागाचे प्रमुख आहेत, काही प्राध्यापक आहेत, काही स्टाफ आहेत, नॉन टीचिंग स्टाफ आहेत, स्टुडंट्स आहेत, यांचा सर्वांचा सक्रिय सहभाग यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने जे आपले प्राचार्य आहेत डॉक्टर SM गुलानी सर आणि संस्थेतून डॉक्टर SN हिरेमठ सर, त्याचबरोबर विविध मान्यवर आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी सातत्याने मार्गदर्शन करतायत आणि या सर्व कार्यक्रमाचा लाभ आपल्या सर्वांना घेता येणार आहे. मी या संस्थेमध्ये डॉक्टर संजय कुरकुटे डीन R&D म्हणून काम करत आहे आणि त्याचबरोबर प्रवरा रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप्स अँड मिडियम एंटरप्राइजेस प्रिझम फोरम या ठिकाणी ॲज अ CEO म्हणून काम करत आहे. तर त्या दृष्टीने मला सर्वांना या निमित्ताने विशेष आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे आणि या कार्यक्रमाचे जे विशेष ज्या काही गोष्टी आहेत तर त्याचा फायदा सर्वांना कसा होईल या दृष्टिकोनातून त्याची तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. त्यामध्ये खास करून जे आपले इस्रोचे डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर जे आहेत ते श्री G श्रीनिवासराव हे आपल्याला सॅटेलाइट इन हँड अँड इट्स ॲप्लिकेशन या विषयावर सेमिनारद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये ते जे सेमिनार आहे ते आपण या ठिकाणी 4 एप्रिलला सकाळी 9 वाजता प्रथम आपण इनॉग्रेशन करून नंतर एक्झिबिशनचे इनॉग्रेशन झाल्यानंतर इमिडिएट आपण हे सेमिनारचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे या सेमिनारच्या द्वारे विद्यार्थ्यांना सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना विशेष फायदा होईल. त्याचबरोबर जे शेतकरी असतील, जे नवीन वेगवेगळ्या गावातले काही सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, त्यांनाही या सॅटेलाइटच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीनं ग्रामविकास करता येईल आणि पुढे आपल्याला ती टेक्नॉलॉजी कशी वापरता येईल तर या दृष्टिकोनातून ते मार्गदर्शन करणार आहेत.
आणि त्याच बरोबर आपण जे काही विविध हे इन्क्युबेशन सेंटरचे अधिकारी बोलवलेले आहेत त्यांना, आणि त्याचबरोबर काही शास्त्रज्ञ आहेत त्यांचंही आपल्याला या ठिकाणी विशेष सेमिनारद्वारे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यानंतर आपण प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणीचे प्रथम वर्षाचे जे अल्युमिनाय होते, तर ते आज आताच आपण त्याचा उल्लेख केला त्याप्रमाणे आपले श्री जितेंद्र जाधव सर आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इन नेक्स्ट जनरेशन फॉर फायटर एअरक्राफ्ट या विषयावर ते विशेष मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर एंटरप्रेनरशिप हा जो महत्वाचा टॉपिक आहे, का बऱ्याच वेळेला आपण सर्व्हिसच्या माध्यमातून पुढे जातो, परंतु सर्व्हिसपेक्षाही जर आपण स्वतःचा उद्योगधंदा उभारायचा असेल आणि तो कशा पद्धतीनं सक्सेसफुल करावा म्हणून एक सक्सेस स्टोरी म्हणून आपले प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणीचे परत एक अल्युमिनाय जे DSR राजू आहेत ते आपल्याला एंटरप्रेनरशिप या विषयावर माहिती देणार आहेत. 4 एप्रिलला सकाळी हा कार्यक्रम आपण आयोजित केलाय. त्याचबरोबर जर्नी अँड ॲडवाइस ऑन एंटरप्रेनरशिप ह्या विषयावर आपल्याला अमेरिकेतून आपले जे स्टार्टअपचे मेंटर आहेत इंडियाचे ते आहेत कृष्णा यार्ला गड्डा. अतिशय नामांकित आहेत ते, आणि आपल्या भारतासाठी त्यांनी केलेली जे काही विशेष सहकार्य आहेत मागच्या काही काळामध्ये, तर तेही आपले विद्यार्थी असल्या कारणाने त्यांना एक प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजच्या या कार्यक्रमामध्ये इन्स्पायर महाराष्ट्र 2024 या कार्यक्रमामध्ये ते आपल्याला जर्नी अँड ॲडवाइस एंटरप्रेनरशिप याबाबत माहिती देणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला आपल्या कॉलेजचे जे विद्यार्थी त्यामध्ये मिसेस सुमन नलवा आणि मिसेस रोहिता याही आपल्याला वुमन एम्पॉवरमेंट ज्याला आपण नारी शक्ती म्हणतो या विषयावर पण ते आपल्याला एक विशेष मार्गदर्शन करणार आहेत. सुमन नलवा या DCP आहेत न्यू दिल्ली येथे, आणि त्यामुळं त्यांचा एक वेगळ्या प्रकारचं माहिती आपल्याला मिळणार आहे. मिसेस रोहिता ह्या डायरेक्टर आहेत डिफेन्स डेव्हलपमेंट इंडस्ट्रीच्या रिलेटेड सीधा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये, त्याही आपल्याला विशेष त्यांचं आपल्याला मार्गदर्शन या निमित्तानं मिळणार आहे. तर ही सर्व माहिती आपल्यापर्यंत आम्ही या निमित्तानं पोहोचवत आहोत. माझी सर्वांना विनंती आहे, त्यामध्ये जे कोणी विद्यार्थी असतील, जे कोणी अधिकारी असतील, ज्यांना कोणाला काही विशेष प्रोजेक्टच्या द्वारे म्हणा किंवा आपण ज्याला काय म्हणतो की पुढच्या दृष्टीने टेक्नॉलॉजीमध्ये काही करिअर करायचं आहे आणि आपल्याला त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घ्यायचा आहे, यासाठी सर्वांनाच या कार्यक्रमाचा विशेष फायदा होणार आहे. तर आलेली ही संधी कोणी सोडू नये. आणि यामध्ये जे एक्झिबिशन आहे त्या एक्झिबिशनमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की या प्रदर्शनामध्ये खास करून तुम्हाला सॅटेलाइट टेक्नॉलॉजी जी आहे तर त्याच्या रिलेटेड सॅटेलाइटचे जे लॉन्च व्हेकल असतात, SLV आपण त्याला म्हणतो, किंवा ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन, लॉन्च पॅड, सॅटेलाइट मॉडेल्स हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याची पूर्ण माहिती मिळणार आहे. आणि हे सर्व आयोजन इस्रो आपल्याला करून देत आहे. त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी येत आहे आणि परिसरातील सर्व अगदी खेड्यापाड्यातील सर्वांना यांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा. विद्यार्थ्यांनी तर खास फायदा घ्यावा. ज्यांना सायन्स इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं त्यांना अजून त्यामध्ये भरपूर ग्रोथ आहे आणि विशेष मार्गदर्शन मिळणार आहे. त्याचबरोबर ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये, त्यानंतर रोबोटिक्स टेक्नॉलॉजीमध्ये आणि IoT ज्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो, ह्या सर्व टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये कशा वापरल्या जातात त्याचं सुद्धा डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याद्वारे मिळणार आहे. ते प्रात्यक्षिक, लाईव्ह प्रात्यक्षिक तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जे विविध स्टार्टअप महाराष्ट्रातून येत आहे त्यामध्ये खास करून ज्या आपण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी म्हणतो की ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, हेल्थ टेक्नॉलॉजी, तुमचे EV टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक व्हेकल टेक्नॉलॉजी, अशा प्रकारच्या जेवढ्या काही नवीन आलेल्या आता होऊ घातलेल्या ज्या काही महत्त्वाचे इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीच्या ज्या येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत पुढे, तर त्या दृष्टिकोनातून हे स्टार्टअप आहेत. आणि ह्या स्टार्टअप सुद्धा तुम्हाला बघण्याची संधी आणि त्यांच्याबरोबर संवाद करण्याची संधी आणि डेमॉन्स्ट्रेशन त्या ठिकाणी मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी बनवलेले जे काही छोटे छोटे इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स आहेत तर ज्याच्यामध्ये त्यांची कल्पना त्यांनी पुढे आणलेली असते, ते प्रोजेक्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि त्याचे सर्व पोस्टर्स, प्रोजेक्ट, डेमॉन्स्ट्रेशन, अशा प्रकारचे एक्झिबिशन मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर, भारतामध्ये आपण हे आयोजित केलेलं आहे.
मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून आपण जे काही मान्यवर बोलवले आहेत ते काही दिल्लीहून येत आहेत, काही बेंगलोरहून येत आहेत, काही हैदराबादहून येत आहेत आणि बरेचसे आपले पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद या ठिकाणाहून सुद्धा पार्टिसिपंट आहेत, काही रिसोर्स पर्सन आहेत. या सर्व जर आपण या गोष्टींचा विचार केला आणि याचा जर आपण देवाणघेवाण केली तर नक्कीच आपल्या सर्वांना त्याचा भविष्य काळामध्ये नक्कीच फायदा होईल. आणि आपण या सगळ्या उपक्रमाद्वारे आपल्याला पुढे जाण्याचं एक वेगळी संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. पुढील काही काळामध्ये आपल्याला माहिती आहे की टेक्नॉलॉजीला फारच महत्त्व येत चाललेलं आहे. परदेशामध्ये किंवा बाहेरचं आपण जर सगळं ग्लोबलचं जर आपण जगाचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की भारत सुद्धा आता एक चांगल्या पद्धतीनं पुढे वाटचाल आपण करतोय आणि भारतामधून आपल्याला ही करण्या एक प्रकारची एक काय म्हणू सुवर्ण संधी या निमित्तानं मिळत आहे. पुढे आम्ही या दृष्टिकोनातून काही इंटरनॅशनल एक्सपोजर देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमानंतर आम्ही पुढे जाऊन काही रिसर्च पब्लिकेशन असेल, पेटंट असेल, त्यानंतर रेव्हेन्यू मॉडेल बिझनेस जनरेशन असेल, तर आपली ही जी काही PREC रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप्स अँड मिडियम एंटरप्राइजेस प्रिझम फोरम ही सेक्शन 8 कंपनी जी आहे या कंपनीद्वारे आणि प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी यांच्या माध्यमाद्वारे आपण ह्या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जात आहोत आणि राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याला एक वेगळं स्थान आणि त्याची संधी सर्वांसाठी निर्माण करत आहोत. धन्यवाद.